सध्या आपण फेसबुकला लाईव्ह झालेलो आहे बरं. कार्यक्रम चालू करा आता. येस, माझा आवाज येतोय का सर सर्वांना? हो, एकदम चांगला येतो, व्यवस्थित. येस येस येस. सर्वांना मी प्रथम विनंती करते की आपले माईक जे आहेत ते म्यूट ठेवा आणि जे बोलणार आहेत त्यांचाच फक्त माईक सुरू राहिला तर व्यवस्थित सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्ह होईल आणि आपल्याही सर्वांना ऐकू येईल. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित 58व्या काव्यचर्चा दृकचित्र मासिक वेबिनार मध्ये सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांचे मी मनीषा पाटील हरोलीकर मनापासून स्वागत करते. आपणास माहित आहेच, प्रत्येक महिन्यामध्ये वाचकपीठ एका कविता संग्रहावर काव्यचर्चा घेत असते. या महिन्यातील काव्यचर्चेसाठी आपण ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की सर यांचा आता तारे पिकत चालले हा कविता संग्रह घेतला आहे. प्रथम मी विनंती करते साहेबराव तुपे सर यांना आपण कार्यक्रमाचे स्वागत प्रस्तावित करावे. तुपे सर आहेत का? साहेबराव तुपे सर आहेत का? हो, जॉईन आहेत ते. हॅलो आहेत हॅलो, येतो आवाज? येतो? हॅलो, हो येतोय सर, येतोय आवाज. येस सर. सर्वांना नमस्कार. आज वाचकपीठ प्रतिष्ठान आपली 58वी दृकचित्र मासिक काव्यचर्चा आयोजित केलेली आहे. आजच्या काव्यचर्चेत आपण कवी किरण पत्की यांचा आता तारे पिकत चालले हा कविता संग्रह निवडलेला आहे. या काव्यचर्चेसाठी ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर साहेब आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तर प्रथम मी त्यांचे स्वागत करतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून, भाष्यकार म्हणून डॉक्टर योगिनी सातारकर मॅडम आणि डॉक्टर मिलिंद बागुल सर ही या चर्चेत काव्यचर्चेत भाष्य करणार आहेत. त्यांचेही मी स्वागत करतो. तसेच आमच्या वाचकपीठ प्रतिष्ठानचे सदस्य श्री गिरीश सोनार सर आणि श्रीमती शर्मिला गोसावी मॅडम हेही या काव्यचर्चेत आपला अभिप्राय व्यक्त करणार आहेत. त्यांचेही मी स्वागत करतो. आपल्या या काव्यचर्चेत सूत्रसंचालन मनीषा पाटील हरोलीकर मॅडम करणार आहेत. त्यांचेही स्वागत करतो. आज आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे की आपले हे वाचकपीठ प्रतिष्ठान जे आहे रजिस्टर झालेले आहे आणि या वाचकपीठ प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा माननीय आमदार साहेब लहुजी कानडे साहेबांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2025 ला चिंचोली येथे श्री चंद्रकांत भोसले सरांच्या राहत्या घरी अनेक प्रतिष्ठानच्या आणि त्यांच्या गावातल्या ही ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. आपल्या वाचकपीठाला रजिस्ट्रेशन मिळवण्याकरता आपले अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले साहेब, उपाध्यक्ष माननीय भास्कर निर्मळ साहेब आणि मारुती सावंत साहेब यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत. त्यांचे वाचकपीठ प्रतिष्ठानचे सारे सदस्य कायम ऋणी असतील. आज आपल्या मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. परंतु खेदाची बाब अशी आहे की मराठी भाषा शिकवणारे आणि पर्यायाने ती शिकणारेही हळूहळू कमी होत चाललेत. मी नागपूरला एक ग्रंथालयात वाचलं होतं, वाचाल तर वाचाल. हे ऍक्च्युली आपलं वाचकांसाठीच एक ब्रीद वाक्य आहे. पण यापुढे जाऊन मी असं म्हणू इच्छितो की वाचाल तरच आपल्या मराठी भाषेला वाचवाल, अन्यथा मराठी भाषेचा अभिजित भाषेचा मिळालेला दर्जा हा फक्त सरकारी कागदांपुरता मर्यादित राहील. म्हणून आपल्या वाचकपीठाचे हे प्रयत्न आहेत की वाचन संस्कृती आपल्यामध्ये वाढीस लागली पाहिजे आणि आज ती काळाची गरजही झालेली आहे. इंग्रजी माध्यमांचा आज मुलांना त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये, कारण काळ बदललेला आहे. डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर इंग्रजी माध्यमात मुलांना घालावंच लागतं
पण तरीही घरी आल्यानंतर मुलांना आपल्या मराठी भाषेचं बाळकडू द्यावं असं मला तरी वाटतं. आणि त्याकरता आपण घरात तरी आपली मराठी भाषा वापरली जावी. आपल्या प्रतिष्ठानतर्फे विविध मान्यवर कवींच्या कविता संग्रहावर आपण चर्चा घेत असतो. आणि आपण ज्यावेळेस म्हणजे एक छोटासा प्रयत्न असतो की त्यांच्या एक जे बाळा म्हणजे कवी म्हणजे आपलं कविता संग्रह हा त्याचा एक बाळ असतं आणि बाळाचं कोड कौतुक करणं जसं प्रत्येक आईला वाटतं तसंच प्रत्येक कवीला वाटत असतं की त्या कविता संग्रहाचं कुठंतरी कोड कौतुक करावं, कुठंतरी त्याच्यावर चर्चा घडून आणली जावी. आणि ती एक पर्वणी जी आहे आपलं वाचकपीठ उपलब्ध करून देत आहे असं मला वाटतं. वाचकपीठाचं ते एक उद्दिष्टही आहे की एक जे काही कवी आपले कविता संग्रह लिहितात, कवी पुस्तक प्रसिद्ध करतात, त्याच्यावर चर्चा घडून यायला पाहिजे. आणि वाचकपीठचा प्रतिष्ठानचा तो एक खारीचा वाटा आहे असं मला वाटतं. आपल्या वाचकपीठाचे आता प्रतिष्ठानात रूपांतर झाल्यानंतर आपले सदस्य हळूहळू वाढत आहेत आणि अनेक नावाजलेल्या कवींचे वाचकपीठाने आतापर्यंत कविता संग्रहावर चर्चा घडून आणलेली आहे. काळानुरूप आपल्या वाचकपीठ प्रतिष्ठानला त्यांच्या कार्यात बदल करायचे आहेत. भोसले सरांनी मागे ज्यावेळेस उद्घाटन झालं प्रतिष्ठानचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहोचायचं आहे. कारण सध्या फेसबुकवर आपण लाईव्ह असतोच, तर यूट्यूब चॅनल आहे. दुसरं निर्मळ साहेबांनी यांचा एक प्रयत्न आहे की जे आपण काव्यचर्चा घडून आणतो त्या काव्यचर्चेचं पुस्तकात रूपांतर करायचं आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आजच्या या काव्यचर्चेत वेळात वेळ काढून आपण सर्वजण सहभागी होत आहात यासाठी वाचकपीठ प्रतिष्ठानतर्फे मी पुन्हा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद तुपे सर. आपण वाचकपीठ परिवाराची भूमिका अगदी थोडक्यात सर्वांसमोर नोंदवली. पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. संत तुकाराम म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्दांना जीवन मानणाऱ्या अशाच ख्यातकीर्त साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये आज ही महत्वपूर्ण काव्यचर्चा संपन्न होते आहे. मी विनंती करते शिरीष जाधव सर यांना आपण काव्यचर्चेत सहभागी मान्यवर पाहुण्यांचा परिचय सांगावा. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. 4 ओळी आहेत. आयुष्याच्या हुंकाराची भाषा असू दे कविता, पेटलेल्या अंगाराची भाषा असू दे कविता, दान मागत आबाळाला पेरतो मातीत आशा आणि वेदनेच्या भाकरीची भाषा असू दे कविता. आजच्या या 58व्या काव्यचर्चेचे अध्यक्ष माननीय श्रीधर नांदेडकर सर, आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो. नांदेडकर सरांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे 4 ग्रंथाचं संपादन सरांनी केलेलं आहे. सर साहित्य अकादमीच्या प्रादेशिक भाषा मंडळाचे सदस्य होते, मराठवाडा साहित्य परिषदेत कार्यकारी सदस्य होते आणि महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेच्या साहित्य पुरस्कार निवड समितीचे सर अध्यक्ष होते. सरांना कवी यशवंत वाङ्मय पुरस्कार, नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, इंदिरा संत काव्य पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. नांदेडकर सरांचा पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलन सॅन होजे अमेरिका यामध्ये सहभाग होता. सरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक, सूर्यवंश साहित्य संमेलन चंद्रपूर अशा अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि सरांवरती काव्याग्रह नियतकालिकाचा कवी श्रीधर नांदेडकर विषयांक प्रकाशित झाला आहे. सरांचं मी स्वागत करतो. आजच्या या चर्चेमध्ये आपले अतिथी आहेत. प्रथम अतिथी डॉक्टर मिलिंद विनायक बागुल सर. सर आपणास कवी साहित्यिक म्हणून परिचित आहेतच. सरांची शंकरराव खरात कथात्म वाङ्मय, कथाशील हा कथासंग्रह, संदर्भ माझ्या जातीचे हा काव्यसंग्रह, फमू गजबजलेलं गाव हे संपादित आणि हमालपुराचे कुलगुरू शब्दांकन ही पुस्तकं आणि संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहेत.
सरांच्या कथासंग्रह, कविता संग्रह आणि कवितांचा विविध विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. सरांच्या समता, बाबासाहेब आणि आम्ही या कवितांचा BA प्रथम वर्ष अभ्यासक्रमात समावेश देखील झालेला आहे. बागुल सर डॉक्टर आंबेडकर थॉट्स डिपार्टमेंट अभ्यासक्रम नियोजन मंडळ तसंच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग आणि मान समिती व समाज विज्ञान अभ्यास मंडळ या अध्यासन केंद्राचे सर सदस्य आहेत. सर सत्यशोधकी साहित्य परिषद जळगावचे जिल्हाध्यक्ष आहेत, तर भीमरमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. सरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या चर्चेसाठी आपले दुसरे अतिथी आहेत डॉक्टर योगिनी सातारकर पांडे मॅडम. यांचंही वाटजगपीठ तर्फे मी स्वागत करतो. डॉक्टर योगिनी सातारकर मॅडम या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या MA इंग्रजीमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम आल्या होत्या, तर मध्ये महाराष्ट्रातून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांचे इंडियन रायटर्स इन इंग्लिश अ ट्रीटाइज प्रोज फिक्शन अँड ड्रामा हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर जाणीवांचे हिरवे कोंब आणि शब्द जायबंदी होण्याचे दिवस हे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कवितांना कवितारती, परिवर्तनाचा वाटसरू, प्रतिष्ठान अशा विविध नियतकालिकांमधून आणि दिवाळी अंकामधून प्रसिद्धी मिळालेली आहे. त्यांच्या कवितांच्या विविध भाषांमध्ये अनुवाद देखील झालेले आहेत आणि या भाषांमध्ये इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती आणि संस्कृत या भाषांचा समावेश आहे. डॉक्टर सातारकर मॅडम यांचा विशाखा, पद्मश्री नारायण सुर्वे, कवयित्री शांता शेळके, मेघदूत, सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार यासह 15 पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांचं व्यक्तिमत्व कवयित्री, साहित्यिक, समीक्षक आणि अनुवादक म्हणून साहित्य विश्वात परिचित आहेच. त्या अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन यासह अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभागी झालेले आहेत. मॅडमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि आजचे कवी माननीय हेमकिरण दत्तात्रय पत्की सर. सर पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. सरांचं कार्यक्रमात स्वागत. पत्की सरांचे पाऊस फुले, एकांत वाटेने, शाई आकाशाची, या तहानेला तळ नाही, कवडसे कोवळ्या उन्हाचे, आता तारे पिकत चालले हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. कवितेला शोधित जावे, भूमी नव्या कवितेची हे कवितांच्या रसग्रहणाचे निवड संग्रह प्रकाशित आहेत. मला उमजलेले जय कृष्णमूर्ती हा तत्वचिंतनपर लेखसंग्रह प्रकाशित आहे. सोन कवडसे व अंतरीच्या कला उमलताना हे ललित लेख प्रकाशित आहेत. पत्की सरांची पाऊस रेखा, कबीर रंग आणि जय कृष्णमूर्तींच्या दृष्टीतून सर्जनशीलता ही पुस्तकं आपल्याला लवकरच मिळणार आहेत. सरांना विविध पुरस्कार देऊन अनेक संस्थांनी गौरवलेलं आहे. यामध्ये श्री ज्ञानेश्वर प्रतिष्ठान पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, पुशी रेगे पुरस्कार, राणा पवार पुरस्कार, शिवगिरीजा पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार आणि महत्वाचं म्हणजे ते अभियंता आहेत तर त्यामधला उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सरांना प्राप्त आहे. अनेक पुरस्कारांनी सरांचा गौरव झालेला आहे. आजच्या या काव्यचर्चेत या चारही पाहुण्यांचा, अध्यक्ष आणि कवींचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद शिरीष सर. खूप चांगला परिचय आपण करून दिला आणि खरोखर ही किती आभाळ उंचीची माणसं आपल्या मध्ये आहेत आणि आपण आज त्यांना ऐकणार आहोत याची प्रचंड उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनामध्ये आता निर्माण झालेली आहे. पाखरांचं झाड असतं, झाडाचं असतं आभाळ आणि आभाळाची पुन्हा गर्भार जमीन, म्हणून एकमेकांमधला अंकुरत राहतो अवकाश, दिशांना न जुमानता शब्दशील असतो आपापसातला कनवाळू प्रकाश, आपापसातला कनवाळू प्रकाश. मित्र हो, जणू सृष्टीचे हे नितांत सुंदर पसायदान सांगणारे हे आहेत आपले हेमकिरण पत्की सर. त्यांच्या कवितेबद्दल काय काय आणि किती किती बोलावं. आम्ही सर्वच वाचकपीठ परिवाराने हे पुस्तक सरांचं विकत घेतलेलं आहे आणि ते वाचलेलं आहे. त्यामुळं मी निश्चितपणे सांगू शकते की सरांच्या कवितेची उंची काय आहे आणि आज आपण मान्यवरांच्या तोंडातून ते ऐकणारच आहोत. पण सरांना मग काय वाटतं त्यांच्या कवितेबद्दल, कवितेचे जन्मदा, त्यांची या संग्रहाबद्दलची काय भूमिका आहे ही सुद्धा आम्हाला ऐकायची आहे. आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत. मी विनंती करते, आता तारे पिकत चालले कविता संग्रहाचे कवी आदरणीय हेमकिरण पत्की सर यांना आपण आपली भूमिका मांडावी आणि आपल्या 2 कविता सादर कराव्यात.
सर्वप्रथम सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. मला माझ्याच कवितेच्या पुस्तकासंबंधी हृदगत व्यक्त करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल माझ्या मनात खूप आनंद आहे. आता तारे पिकत चालले या माझ्या कविता संग्रहावरील काव्यचर्चेचं आयोजन वाचकपीठ प्रतिष्ठाननं केलं आहे. हे माझ्यासाठी एक आनंदाची घटना आहे. त्याबद्दल मी या प्रतिष्ठानच्या सर्व मित्रांचा मनापासून आभारी आहे. वाचकपीठ हा शब्दच मला मुळात लोभच वाटला. त्याचं कारण असं आहे, वाचकांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी, स्वतंत्र होण्यासाठी तयार केलेलं हे पीठ आहे वाचकपीठ. ज्याला स्वतःला वाचता येत नाही तो दुसऱ्याची कथा कविता काय वाचणार? तर वाचकपीठामध्ये काय वाच्य आहे किंवा काय वाचायचं आपण मनात योजतो आहोत याविषयीची चर्चा या सगळ्यातून होत असेल आणि ती नक्कीच उद्बोधक आहे, तशीच आनंददायी आहे. निसर्गाचं उघडं पुस्तक वाचायची आवड असलेला मी एक कवी, तर माझं वाचकपीठ जे आहे ते ह्या निसर्गानंच मला उपलब्ध करून दिलेलं आहे. GN सारख्या लेखकानं जे वाचन केलं तो एक आदर्श वस्तुपाठ वाटतो मला माझ्यासाठी, या अर्थानं की त्यांनी सेन्सेशनल वाचन कधीच केलं नाही, तर सेन्सिबल वाचन केलं. त्यामुळं ते वाचन इतकं महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने की जे विषयाची विविधता जाणून स्वतःच्या एकात्म संवेदनेपाशी आपल्याला घेऊन येतं. सेन्सेशनल जे असतं ते विषयांच्या विविधतेमध्ये रमतं आणि सेन्सिबल जे असतं ते आपल्या स्थायीभावापाशी येतं. माझ्या कविता लेखनाच्या अनुषंगानं माझं हे सहज पुरलेलं आजच्या पहाटेचं हे चिंतन आहे. मराठीचं अध्यापन करणारे माझे वडील आणि कैलासवासी त्रयंबी सरदेशमुख सरांचं मी या क्षणी कृतज्ञतेनं स्मरण करतो. मित्र हो, आता तारे पिकत चालले हा माझा कविता संग्रह भवतालच्या गर्दीतून मी स्वतःपाशी कसा येत राहिलो हे सावकाश सांगणार आहे. या संग्रहातील कविता गेल्या 40 वर्षात लिहिल्या आहेत. स्वतःशी चालू असलेल्या भांडणातून, परिस्थितीची मिळतं जुळतं घेण्याच्या माझ्या मनाच्या सहजरीतीतून हा काळ पुढे सरकलाय. संवेदनांची फुलं उमलावीत, त्यांचा गंध आत बाहेर विखरून राहावा, हेच काळापाशी माझं मागणं राहिलं आहे. शब्दांतून मी ते मागत आलो आहे आणि शब्द जेव्हा अपुरे पडले तेव्हा शब्दांविना एकांतवासी झालो आहे. हा एकांतवास निर्मितीची आस तुटू न देणारा आहे. यातूनच सर्जनशील मनाला पुढं जावं लागतं अशी माझी श्रद्धा आहे. इथंच मनाला सहानुभूतीचे कोवळे धुमारे फुटतात. स्वरूपाविषयीचं कुतूहल जागं होतं. माझ्या मनाचं कविता लिहिताना असंच काही झालं असणार. कधी रस्त्यावरून चालत असताना, कधी घरातल्यांशी मित्रांशी बोलत असताना, कधी घरातील कुठलंसं काम करत असताना, तर कधी अत्यंत एकटं असताना एखाद्या कवितेचा रंग आणि आकार हृदयात उतरतो. हे एक सहज सामोरं आलेलं घटित हॅपनिंग असतं, जे ते जसंच्या तसं कागदावर उतरावं म्हणून धडपडणं होतं. कविता लिहिताना त्यात हरवणं आणि लिहून झाल्यावर स्वतःला निरखत राहणं यामध्ये माझा जीव रमतो. एका अनोख्या मीपणाचा खळाळ माझ्या रक्तातल्या पेशीपेशीत असतो. हे मी पण सामान्य अहंकाराहून वेगळं असतं. ते मला बाहेरच्या विश्वापासून तोडत नाही, तर आतल्या दिव्याचा उजेड घेऊन भवतालाशी संवादी करतं. असा अनुभव मला केवळ कवितेनंच दिला आहे. आणि दुसरी जी गोष्ट माझ्या कवितेच्या संदर्भात मला आवर्जून सांगावीशी वाटते ती नातेसंबंधाचं जे काही वर्तमानकालीन आकलन असतं त्याविषयी नेहमीच मला एक कुतूहल वाटत राहिलेलं आहे. आणि एका अंतर्दृष्टीची गरज मला तत्वज्ञानासारखी जाणवत राहिलेली आहे की नुसतं बहिर्मुख होणं किंवा नुसतं अंतर्मुख होणं यापेक्षा
मित्रांनो, अंतर्दृष्टी फार वेगळी असते. आणि दुसऱ्याशी संवादी होणं ही गोष्ट तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण स्वतःच ऐकत असतो. आपण स्वतःला ऐकू शकणं, मला वाटतं की यासाठी लागणारी सर्जनशील शांतता, क्रिएटिव्ह सायलन्स जो आहे, त्याच्यासाठी स्पेस निर्माण करता येणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे मला इथं नमूद करताना खूप आनंद वाटतो. माझ्या प्रार्थना या कवितेतल्या ओळी त्याची साक्ष आहेत. शब्दभेट असो की डोळा भेट, कुठल्याही भेटीनंतर मी एकटाच असतो. शब्दभेट असो की डोळा भेट, कुठल्याही भेटीनंतर मी एकटाच असतो. दुसऱ्यातलं अंतर करता येत नाही कमी, म्हणून स्वतःतलंच कापत राहतो. तर हे स्वतःतलं अंतर कापत राहण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेनं आजवर मला लिहितं ठेवलं आहे. तर मला असं वाटतं की आत आणि बाहेर याच्यामध्ये कुठलीही प्रकारची जाणीवेची भिंत नाही. आपण आत असतो आणि आपण बाहेर असतो, कारण हा जो उंबरठा आहे आत बाहेरचा, तो तुमच्या जाणीवेचा आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला आपली जाणीव असते, तशी आपल्याला जगाची जाणीव असते. या दोन जाणीवांचा संयोग जेव्हा घडतो तेव्हाच काहीतरी कवितेची निर्मिती होत असावी. कारण त्या जाणीवेला चिमटीत पकडणं म्हणजे आरती प्रभू म्हणतात तसं आपल्या ओंजळीत पाण्यातला मासा येणं, मासोळी येणं आहे. आणि ही गोष्ट केवळ जाणीवेनं किंवा केवळ प्रयत्नानं साधणारी नाही, तर तिच्यासाठी लागणारी जी स्वस्थता आहे, ती स्वस्थता तुम्हाला आत बाहेरच्या अवकाशातूनच मिळत असते. आणि आत बाहेरलं जे अवकाश आहे ते आपल्याला संवादासाठी आवश्यक असतं. दुसऱ्याशी संवाद करतो त्या संवादासाठी आवश्यक असतं. तसं स्वतःशी संवाद करत असतो आपण, त्या संवादासाठी हे आवश्यक असतं. माझ्या 2 कविता इथं मी तुम्हाला वाचून दाखवेन. त्या कविता आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की माझं बोलणं आणि माझ्या कवितेचं बोलणं याच्यामध्ये काहीतरी एक हार्दिक संगती आहे. की ज्या संगतीला जपणं, तिची काळजी वाहणं आणि तिला प्रदूषित न होऊ देणं, असा एक आस्थेवाईकपणा मुळात वृत्तीतच असल्यामुळं मी कुठेही तडजोडीत रमलो नाही. आणि हे सांगताना मला अतिशय आनंद होतो की चांगली कविता ही तडजोड नाही करत. चांगली कविता मानसिक आणीबाणीत स्वतःला अत्यंत एकटं ठेवते आणि त्या एकटेपणामध्ये ती त्या निर्मितीची आस जी आहे ती विझू देत नाही. तर पहिली कविता जी आहे ती मांजर नावाची कविता आहे. मांजर. कुठूनही मांजर येईल आणि तोंडचं दूध पिऊन जाईल, म्हणून मी सावध. कुठूनही मांजर येईल आणि तोंडचं दूध पिऊन जाईल, म्हणून मी सावध. दारं, खिडक्या, व्हेंटिलेटर्स एक एक करून मी बंद केलेल्या. नुसती चाहू लागली पंजेदार पावलांची की मी शब्द गिळून आक्रमक. इतक्यात दारावर टकटक. आवाज मांजराचा नाही हे ओळखून मी दार उघडतो. मुलीला घरात घेतो. पुन्हा दार बंद करण्याआधीच ती सांगते, शेजाऱ्यांची मांजर ट्रक खाली चिरडल्याचे वृत्त. दार उघडेच राहते घराचे. दार उघडेच राहते घराचे आणि आत आलेला प्रकाशाचा पट्टा फरशीवर सांडलेल्या दुधासारखा वाटू लागतो बांधलेल्या मनाला. बांधलेल्या मनाला. आता हे कविता नावाचं हॅपनिंग आहे आणि ते साधं आहे फारसं, म्हणजे खूप साधं आहे ते. की बायकोने जेव्हा घराच्या बाहेर पडताना मला सांगितलं की जरा दुधाकडे लक्ष ठेवा, ती मांजर सारखीच घरात यायला लागलेली आहे. तर मी अगदी त्याचं तंतोतंत शब्दशः अनुपालन केलं आणि सगळं बंद करून ठेवलं आणि त्या दुधाकडे लक्ष
द्यायला सांगितलेल्या एका साध्या सामान्य क्रियेतून या कवितेचा जन्म झालेला आहे. दुसरी कविता आहे एकटा मी आहे. कलावंताचं एकटेपण सर्वसामान्य माणसाच्या एकटेपणाहून वेगळं असतं. हे एकटेपण जे असतं हा एकांताचा आशय असतो आणि हा एकांत फक्त सृजनशीलतेशीच जोडलेला असतो. त्याच्यामध्ये भौतिक गोष्टी ह्या दुसऱ्या क्रमांकावर येतात आणि व्यक्त होण्याची आस जी असते त्याची भावोत्कटता पहिल्या क्रमांकावर असते. या कवितेतून मी तेच प्रामाणिकपणे मांडण्याचा एक छोटा प्रयास केला आहे. एकटा मी आहे म्हणवत नाही आकाशाची शाई लेखणीत. एकटा मी आहे म्हणवत नाही आकाशाची शाई लेखणीत. ऊन सोबतीला छाया धावतात माया लावतात रंगवेडी. नाही कसा म्हणू जीवास आधार. नाही कसा म्हणू जीवास आधार. डोळ्यांतली धार साक्षी आहे. फुलांचा सुवास आसपास दाटे. फुलांचा सुवास आसपास दाटे. कुणी आहे वाटे काळजाशी. असू दे एकटा संगतीने धावे. काळ मनोभावे एकांतिया. काळ मनोभावे एकांतिया. तुम्हा सगळ्यांना या माझ्या कवितांमधली संवेदना आणि चेतना आपली वाटेल या अपेक्षेसह थांबतो. धन्यवाद. वा वा, मनापासून धन्यवाद सर. खर तर तुमचं मनोगत संपूच नये असं वाटत होतं, कारण पत्की सर जे बोलत होते ते सुद्धा एक सुंदर काव्य होतं सर. इतकं ते मनाला भावलं आणि माझ्यासारखीच भावना सर्वांची असणार आहे. इतके सुंदर विचार आपण दिले की एखाद्या कवितेचा रंग आणि आकार काळजात उतरतो आणि निर्मितीची आस कविता कधी विझू देत नाही. चांगली कविता कधीही तडजोड करत नाही आणि दुसऱ्यांशी जेव्हा संवादी फोडणं तेव्हाच जमतं जेव्हा आपण स्वतःच ऐकतो. खरं तर निसर्गाचं उघडं पुस्तक वाचणारं मी एक कवी आहे. हे सरांनी जे बोललेलं आहे ते फारसं काही सरांच्या कवितेपेक्षा वेगळं नाही. जेव्हा सरांचे संग्रह तुम्ही वाचाल त्याची प्रचिती निश्चितपणे तुम्हाला येईल. आणि सरांनी खूप चांगला मुद्दा आपल्यासमोर सांगितला की वाचकाला स्वतःचं व्यक्त करण्यासाठी वाचकपीठ आहे. आणि खरोखर खरी गोष्ट आहे सर, कारण आमच्या वाचकपीठ प्रतिष्ठानमध्ये सुद्धा मराठीतील गंभीरपणे लिहिणारे आणि वाचणारे साहित्यिक आहेत. आणि मी धन्यवाद मानते चंद्रकांत सरांचं, भास्कर निर्मळ सरांचं, की त्यांनी फक्त दुसऱ्यांना नाही तर वाचकपीठ परिवारातील सदस्यांना सुद्धा वाचायची सवय लागली. आणि आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये अशी पुस्तकं विकत घेतो आणि ती वाचतो आणि त्यामुळं समकाळातील कवी काय लिहित आहेत हे आमच्यासारख्या नव्याने लिहिणाऱ्या लोकांपर्यंत ते पोहोचतं आहे. आणि याचं श्रेय जे आहे ते वाचकपीठ परिवाराचं निश्चितपणे आहे. या सगळ्या आमच्या मार्गदर्शक लोकांचं आहे आणि ते आम्हाला मान्य करावंच लागेल. आणि म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये हे जे वाचकपीठ परिवाराची काव्य चर्चा होते त्यामध्ये आमचे मान्यवर अतिथी बोलतच असतात. पण त्याच्या अगोदर आमच्या वाचकपीठ परिवाराचे 2 सदस्य आपले मनोगत व्यक्त करतात. आजही आपल्यामध्ये मी विनंती करते प्रथम गिरीश सोनार सर यांना की त्यांनी आपल्या या कविता संग्रहाबद्दलचं मत नोंदवावं. धन्यवाद मनीषाताई. आवाज येतोय? सर येतोय आवाज. येस. ओके, धन्यवाद. नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित मासिक दृकश्राव्य काव्य चर्चेत उपस्थित सर्वांना मनस्वी अभिवादन. आज या काव्य चर्चेत चर्चेला जाणारा काव्यसंग्रह हेमकिरण पत्की रचित आता तारे पिकत चालले या संग्रहाबद्दल थोडे बोलून मी त्यातील कवितांचं रसग्रहण करण्यास सुरुवात करेन. मी एक वाचक असल्याने वाचकाच्या भूमिकेतूनच मी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. ही समीक्षा नाही. मुळातच आता तारे पिकत चालले. तारे जरी चंदेरी प्रकाश देत असले तरी मुळातच
हेमकिरण या शब्दामध्ये हेम याचा अर्थ सुवर्ण, आणि त्या सुवर्ण जडित किरण या कवितांवर, या शब्दांवर पडलेले दिसून येतात. हे हा कविता संग्रह वाचताना प्रकर्षाने जाणवतं. आता तारे पिकत चालले हा सृजन संवाद प्रकाशनाने प्रकाशित केलेला हेमकिरण पत्की यांचा काव्यसंग्रह एकूण 94 कविता घेऊन दिमाखात आपल्या समोर येतो. आणि सुरुवातीच्या प्रस्तावनेच्या कवितेपासूनच या संग्रहातील एक एक शब्द आपल्या अंतरंगात सुवर्ण किरण पेरू लागतो. पाखरांचं माहेर, भटक्यांचं ठाणं आणि पसायदान होणं मुळांतून, झाड या कवितेत हेमकिरण यांनी अतिशय सुबोध शब्दांमध्ये झाडाची महती ही माणसाची महती व्यक्त केली आहे. हे आपण त्याचा अर्थ घेताना ठरवायला पाहिजे. झाड पाखरांच्या प्रतिमांमधल्या अशा इतरही कवितांमधून हेमकिरण यांनी प्रेम आणि संवेदना यांबरोबरच मनातली सल ही कशी व्यक्त केली आहे हे पाखरं भटकी झाल्यापासून या कवितेतून संवादित केली आहे. ते म्हणतात, पाखरं भटकी झाल्यापासून बुडांशी साचलाय नुसताच उदासीन पाचोळा, आणि पानांच्या जाळीची झालीये ही उद्ध्वस्त धर्मशाळा. किती विरान! ही झाडं म्हणजे आपण, आणि पाखरं म्हणजे जणू काही आपली दूर गेलेली लेकरं तर नसतील. चौकट या कवितेतील अगतिकता बघा कशी मन सुन्न करून जाते. पाखरं परतताना दिसतात, एकाकी अवकाशातून दमलेल्या पंखांनी. झाडांना झालेला असतो चकवा, आणि सळसळीच्या झांजा पाचोळ्यात खोल बुडून गेलेल्या. रस्ता, पाखरं, झाडं मी नुसतेच आत पाहतो. हा आभास परतण्याच्या मनाला दिलासा देतानाच प्रत्यक्षात आभास असल्याची जाणीव करून देतो, आणि मग केवळ पाहण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. खर तर कवीला कोणत्याही अर्थानं लिहू द्या, पण आपण आपल्या आकलनाने या ओळींना काहीतरी अर्थ आपल्या आकलनाप्रमाणे देऊया. कवी कवितेच्या प्रेमात एवढा पडतो की आपल्या प्रेमालाही तो त्याच्या कवितांच्या वाटेनेच प्रवास करण्यास भाग पाडतो. माझ्यापर्यंत यायचंच असेल तुला तर माझ्या कवितांचं माळरान तुडवून, 4 गवत फुलं केसात माळवून सरसर शिरव्यासारखं ये. म्हणजे प्रेमाला जरी कवीपर्यंत जर प्रवास करायचा असेल तर तो त्या कवितांमधूनच करावा लागेल, हे यातून व्यक्त होतं. कवितेविषयी एवढी प्रीती ही विरळच म्हणावी लागेल. प्रियतमेची ओढ व्यक्त करताना कवी म्हणतात, सारवलेल्या तुझ्या अंगणात, म्हणजे पवित्र अंगणात, सारवलेल्या तुझ्या अंगणात पागोळ्याहून टपटपायचंय. एकूणच हेमकिरण यांच्या प्रत्येक कवितेतून मानवी मनाच्या भावनांचं दर्शन घडतं. ते निसर्गातील झाडे, पाखरे, निर्झर, चंद्र, तारे, पहाड, पानांची सळसळ, पाचोळ्याचा पडलेला सडा, अशा विविध रंगी प्रतिमांमधून. त्या भावना मग प्रेमाच्या असू द्या, नाहीतर सल, वेदना वा एकाकीपणाच्या, प्रत्येक भावनेतील उत्कटता तितक्याच प्रखरतेने आपल्या मनाशी एकरूप होते, आणि हेमकिरण यांची कविता आपल्याला आपलीशी वाटू लागते. आरती प्रभू, कृष्णजी, प्रियजीये, खळे काका या व्यक्तिचित्रणात्मक कविता देखील निसर्गाचं लेणं लिहूनच आपल्या समोर येतात. खळे काका या कवितेत कवी म्हणतात, आम्हा साऱ्यांची मन तुमच्या गाण्यांपाशीच रेंगाळतायत अजून पहाटेच्या चांदण्यासारखी. हेमकिरण यांच्या अनेक कवितांमधून
एकटेपण वा एकाकीपण यांचा प्रत्यय येतो. परंतु हे एकाकीपण प्रशांत नसून शब्दांच्या रूपाने आपल्याही अंतःकरणात एक वादळ निर्माण करतं. हेच वादळ मग बराच वेळ या एकटेपणाला व्यापून टाकतं. उदाहरणादाखल प्रार्थना, जसं सरांनी आत्ताच त्याचा उल्लेख केला, प्रार्थना या कवितेतील या ओळी बघा. सरांनी त्याच ओळी सांगितल्या, शब्द भेट असो की डोळा भेट, कुठल्याही भेटीनंतर मी एकटाच असतो. यानंतर येणारे साधे सरळ शब्द मात्र आपल्याला विचारात पाडतील. दुसऱ्यातलं अंतर करता येत नाही कमी, म्हणून माझ्यातलंच कापीत राहतो. किंवा एकटेपण या कवितेत कवी सुरुवातीला म्हणतात, कोऱ्या कागदावरल्या एखाद्या शब्दासारखं हे एकटेपण. आणि नंतर जेव्हा पुढील शब्दांमधून प्रश्न येतो, फडफडत राहतो प्रत्येक भेटीनंतर शब्दासहित कोरा कागद, ही भेटच तर एकटेपण नसेल. तेव्हा विचारांचं वादळ मनात घोंगावू लागतं आणि प्रश्न पडतो की एकटेपण निर्माण करण्यास कारण असणारा कोऱ्या कागदावरील तो एकमेव शब्द नक्की काय असेल बरं? आणि भेटच जर एकटेपण असेल तर न भेटणं किंवा एकांत मग काय असू शकेल? आता तारे पिकत चालले या संग्रहातील अशा अनेक कविता विविध प्रतिमांमधून निश्चितच काही प्रश्न घेऊन येतात, हे नक्की. सल या कवितेतील देठातून तुटण्याचा स्वर ही अशीच एक अप्रतिम प्रतिमा आहे. फुलाचं देठातून तुटणं आणि त्याचा होणारा आवाज कितीसा असेल, पण या प्रतिमेतून निर्माण होणारी वेदना मात्र हृदयात दुंदुभी वाजवायला पुरेशी आहे. कवी हेमकिरण पत्की यांच्या सर्वच कविता निसर्ग प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत. त्याला कारण कदाचित आईही असू शकेल. आभाळ या अंतिम कवितेतून याचा प्रत्यय येतो. अंगणात लावलेल्या प्राजक्ताला कुणीही काळशी धरील, पण आडवाटेला उगवलेल्या वेड्या बाभळीचं आळ कोण पाण्याने भरेल? आणि मग आईच्या डोळ्यात भरून आलेला आभाळ आपलंही मन द्रवित केल्याशिवाय राहत नाही. खर तर प्राध्यापक व्ही सरदेशमुख यांनी हेमकिरण पत्की यांच्या कवितांचं अतिशय सुंदर विश्लेषण एकांत वाटेने या त्यांच्या प्रस्तावनापर लेखातून केलेलं आहे. परंतु वाचक या नात्याने मला जे वाटतं या कवितांबद्दल ते मी व्यक्त केलेलं आहे. कवीने म्हटल्याप्रमाणे, गुंतून राहण्याशिवाय वेगळं काही नाही. मनाला मनाशी जोडणाऱ्या या कविता अनंत काळापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवायला समर्थ आहेत असं मला वाटतं. या मनस्वी कवीला या संवेदक कवितांसाठी, या शब्दांसाठी हार्दिक धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद गिरीश सोनार सर. कवितेतील प्रेम आणि संवेदना यासोबत पत्की सरांच्या कवितेतील मनातील सल जी आपल्याला ओळी ओळीतून जाणवते ती खरं तर आपल्याला अस्वस्थ करते. आणि त्यांच्या कवितेतून जे जाणवणारे दिसणारे मानवी मनाचे दर्शन आहे ते निसर्गातील विविध रंगी प्रतिमांमधून आपल्याला भेटत राहते. खूप छान व्यक्त झालात सर, कारण तेवढी ताकद त्यांच्या कवितेची आहे. संग्रहामधील अनेक कवितांमध्ये अशा ओळी आहेत की ती एक ओळ सुद्धा अखंड कविता होऊ शकते. उदाहरणार्थ उन्ह, एक पिवळी धम्मक चित्र कविता, किती आशयगर्भ ओळ आहे बघा. अशा अनेक ओळी आपल्याला या कविता संग्रहांमध्ये भेटतील. धन्यवाद सर मनापासून. आणि यानंतर मी आमंत्रित करते आपल्या वाचकपीठ परिवाराच्या सदस्य, गुणी कवयित्री आणि एक साहित्यिक कार्यकर्ती आपण जिला ओळखतो अशी माझी मैत्रीण शर्मिला गोसावी. नमस्कार सर्वांना.
येतोय आवाज येतोय मॅडम. येस आवाज येतोय? येस येस येतोय आवाज. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित या 58व्या या चर्चेमध्ये मी कवी हेमकिरण पत्की यांच्या आता तारे पिकत चालले या संग्रहावरील माझ्या प्रतिक्रिया इथे नोंदवत आहे. आपण सर्वांनीच हा संग्रह वाचलेला आहे, तो अनुभवलेला आहे आणि संग्रह आपल्या सर्वांच्या मनात वसलेला आहे असं मी इथे नमूद करते. खरं तर 1980 पासून म्हणजे गेल्या 4 दशकापासून कवी आपलं हेमकिरण पत्की हे कविता लिहित आहेत आणि आज त्यांची कविता हा संग्रह इथे आपल्या समोर वाचकपीठच्या समोर इथे चर्चेसाठी आलेला आहे. मी अधिक वेळ न घेता माझं मत इथे नोंदवते की एकूण 94 कविता असलेल्या या संग्रहातील प्रत्येक कविता ही स्वतंत्र विषय घेऊन इथे अवतरते. वरवर साध्या वाटणाऱ्या किंवा साध्या दिसणाऱ्या या कवितेमध्ये अनेक आशय अनेक विषय लपलेले आहेत. आत्ताच माझी मैत्रीण मनीषा यांनी नमूद केल्याप्रमाणे की प्रत्येक ओळ ही या कवितेची प्रत्येक ओळ म्हणजे एक स्वतंत्र कविता आहे. त्यामुळे या कवितेमध्ये या विषयामध्ये अनेक कंगोरे दडलेले आहेत. कवितेच्या ज्या ओळी मला विशेष भावल्या त्या म्हणजे शब्दांचा जोगवा लाभला की तुझ्यापाशी येईन कवितेचं उजेड आहुतीसाठी घेऊन, अशा शब्दांच्या जोगवात हा कवी रमणार आहे. त्याचप्रमाणे आईंच्या डोळ्यांच्या आभाळात तो हरवत जातो तर कधी स्वतःला एकटे चालण्याचा संदेश देतो. कविता संग्रहामध्ये अनेक कविता आहेत त्या वेगवेगळ्या विषयांशी संबंधित आहेत. व्यक्तिचित्रणाबद्दल आलेल्या कविता, खळे काका, मुक्ता, प्रियजिये, आरती प्रभू यांच्याविषयीच्या ज्या कविता आहेत त्यातूनही कवी आपल्या वेगळ्या शैलीतून व्यक्त होतो. बऱ्याच कविता ह्या तिच्याशी संवाद साधणाऱ्या आहे, अर्थात त्या प्रेम कविता आहे, परंतु त्यातलीही एक वेगळी ओळख कवीने जपलेली आहे. वेदना, माझ्यापर्यंत यायचंच असेल, सामोरा, सल, असं म्हणू नकोस ना, तू आहेस, दुपारीच तुझी आठवण, अंतांच्या एकांतातून गुंतून आल्याशिवाय, तुझे पत्र, तुला हाक मारताना, हाक घालताना, अशा अनेक रचनामधून आपल्या शब्द सखीशी साधलेला संवाद ही प्रेम कवितेची वेगळीच जातकुळ मांडतो. आणि म्हणूनच या प्रत्येक कवितेमध्ये जो संवाद आहे तो किंवा तीशी नसून प्रत्येकाची तू यामध्ये साधलेली आहे. तुझ्याशी झालेला हा संवाद कवीने इथे मांडलेला आहे. कवीच्या निसर्ग कविताबद्दल ही सांगायचं म्हटलं तर झाड, झरा, उन्ह, पाखरं भटकी झाल्यापासून झाड निशब्द बोलतात अशा रचनामधून कवी निसर्गावर भाष्य करतो. मुळातच सजग भावविश्वाची प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेला आता तारे पिकत चालले हा कवी हेमकिरण पत्की यांचा कविता संग्रह आपल्याला आत्मीय समाधान देणारा आहे असे मी इथे नमूद करते. कवीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद शर्मिला. त्यांनी आता अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट सांगितली की आत्मीय समाधान देणाऱ्या या कविता आहेत. कवितेत अनेक कंगोरे लपलेले आहेत आणि एक वेगळेपण घेऊन येणारी पत्की सरांची कविता आहे. सरच आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, कोरा कागद दे रे राम, शुद्ध लेखनी दे रे राम, अक्षर ओळख दे रे राम, शब्द कळामज दे रे राम. अत्यंत सात्विक संवाद साधणारी सरांची ही कविता निश्चितपणे मनाला भावते. मनापासून धन्यवाद. वाचकपीठ परिवाराच्या सदस्यांच्या नंतर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाष्यकार जे आहेत ते आपल्या या संग्रहावर आपले मत व्यक्त करतील, नोंदवतील. प्रथम मी विनंती करते आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर योगिनी सातारकर पांडे यांना. नमस्कार. नमस्कार.
वाचस्पती प्रतिष्ठानची 58वी मासिक काव्य चर्चा यांच्या संग्रहावर होत आहे असे कवी हेमकिरण पत्की सर. माझ्या समवेत ते या संग्रहावर भाष्य करणार आहेत असे साहित्यिक मिलिंद बागुल सर आणि या काव्य चर्चेचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि प्रतिष्ठानचे संपादक सुधीर नांदेडकर सर आणि वाचस्पती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य. सर्वांना नमस्कार. आता तारे पिकत चालले हा कवी हेमकिरण पत्की यांच्या एकूण प्रकाशित कवितांमधील निवडक कविता आणि काही अप्रकाशित कविता यांचा संग्रह नितेश शिंदे यांच्या सृजन संवाद प्रकाशनानं ऑगस्ट 2023 मध्ये प्रकाशित केलेला आहे. एकांत संवेदनेने स्नेहल ज्योत पाजळणाऱ्या कैलासवासी वी सरदेशमुख यांना अत्यंत प्रेमादरपूर्वक अर्पण केलेल्या या संग्रहात सुरुवातीलाच उद्धृत केलेलं जे कृष्णमूर्ती यांचं विधान आहे. द फ्लावर इज द फॉर्म, द सेंट, द कलर अँड द ब्युटी दॅट इट इज द होल ऑफ इट. Tear it to pieces, actually or verbally, then there is no flower, only remembrance of what was, which is never the flower. हे विधान केवळ फुलाबद्दल नसून सूचक अर्थाने कवितेबद्दल आणि मानवी आयुष्याबद्दल भाष्य करणारं असं विधान आहे. रवी सरदेशमुख यांची प्रस्तावना लाभलेल्या या कविता संग्रहात एकूण 94 कविता असून मुन्नमिक मसरूफ इक काम निपटाते हुए साफ से रोशन से ये चलने के तैयारी के दिन हा अब्दुल अहद साद यांचा शेर या कवितांच्या सुरुवातीसच दिलेला आहे. खर तर अल्पाक्षरी असणाऱ्या या 94 कविता म्हणजे आत्मस्थिर होत जगाकडे निरहंकार प्रेमाने पाहू शकणाऱ्या एका कवीचं दीर्घ असं स्वगत आहे. कोणतेही विभाग नसणाऱ्या या कविता सलगपणे वाचकांना समक्ष येतात. आत्मिक आणि भौतिक पातळीवर जगताना एकांताची साधना आणि त्या अनुषंगाने वास्तवाच्या पार्श्वभूमीवर माणसाला येणारं अस्थिभान याचा अन्वयार्थ लावणारी ही कविता आहे. कवीच्या काव्यलेखनाचा भावात्मक आलेख दर्शवणाऱ्या कविता कवींनी निवडल्या आहेत असं त्यांनी मनोगतात नमूद केलेलं आहे. कवींच्या मनोगतीची विविध अवस्थांतर ज्यात भावात्मक अंतर, कालावकाश, जाणीवेचे विस्तारच जाणे आहे अशा कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. खर तर एकात्म भाव हे या सर्वच कवितातील मुख्य तत्व आहे असं म्हणता येतं. तरीही दैनंदिन जीवन, त्यातील सांसारिक बाबी, भवताल, लोकांचे वर्तन, प्रेम, निसर्ग, स्मरण, वियोग, क्षमा आणि करुणा, मौन आणि संवाद, आत्मपीडेचे अवलोकन अशा विविध भावना या कवितांच्या केंद्रस्थानी आहेत. मानवी जीवनाला वेढून राहिलेलं अस्तित्वभान आणि प्रतिकूल असं वास्तव या कवितेतून समोर येतं. कळत नाही पायाखालची वाट कुठं नेते ही कवीची अभिव्यक्ती अंतर्मुख करणारी आहे. एकाकीपण, एकटेपणा, परात्मतेची जाणीव या कवितांमध्ये आहे. धूसर रस्ता गूढ झाडांमधून यातून अस्तित्वाचा झगडा उजागर होतो. दुःख आणि दुःखाचे सांत्वन करण्याची क्षमता असणारे मानवी मन मुक्तीच्या वाटेचा शोध घेताना क्षमा आणि करुणेकडे वळतं हे आपल्याला या कवितातून दिसून येतं. मी तुझा संवाद आणि या संवादाचा मौनात लावलेला अन्वयार्थ यातून ही कविता अनेकार्थी होत जाते असं मला वाटतं. प्रेम, प्रेमाची कल्पना, प्रेमाची जाणीव व्यक्त करताना कवी म्हणतात, गुंतून राहण्यापेक्षा वेगळं काही नाही. हे विधान प्रेमाचा खरा अर्थ दर्शवणार आहे. जीवसृष्टीचे सौंदर्य एकवटलेली स्वप्नमग्न कवितागती आणि प्रेमातील अवघडलेपण यातून उत्पन्न होणारी मानसिक दोलायमानता ही कविता अधोरेखित करते. एकमेकांची सावली होण्यापेक्षा आपापलं ऊन खरं यासारख्या ओळी याचा स्पष्ट निर्देश करणारे आहेत. स्त्रिया आणि स्त्रियांचं आयुष्य यावर भाष्य करणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. नातेसंबंध, दुःख, एकटेपण, जीवनाचे कठोर वास्तव या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या जगण्याचे विविध पैलू यातून येतात. कवी म्हणतात, हिरव्यागार स्वप्नांना घेऊन ती भिरभिरत राहिली उन्हात. हिरव्यागार स्वप्नांना घेऊन ती भिरभिरत राहिली उन्हात, तेव्हा तिच्या पायात उन्हाच्याच वाहना होत्या आणि हाताच्या अलवा तळव्यावर
उन्हाचंच होतं फूल. ज्याचा उल्लेख बत्ती सरांनी बोलताना केला ते घटित हॅपनिंग जे त्याला म्हणाले आणि दृश्यात्मकता हे दोन मला या कवितांचे विशेष बाबी आहेत असं वाटलं. मांजर जी कविता त्यांनी वाचली त्यासारख्या कवितेतून प्रतीत होणारी दृश्यात्मकता ही त्या कवितेतून येणाऱ्या भावनांना वेगळा आयाम प्रदान करते. मुक्त छंदातच लिहिलेल्या कविता असं केवळ या कवितांचं स्वरूप नाही. चौपदी, दोन चौपदी यासारख्या कवितात ध्रुपद आणि कडवं अशा रचना आहेत. त्याला एक अंगभूत लय आणि ध्येयता आहे किंवा छंदोबद्ध असं म्हणता नाही आलं तरी पण कसा कुठे आलो आणि चालो वाटे आता यातून ओवी सदृश्य रचनांचा वापर किंवा ती संरचना कवितेच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी वापरली आहे. खळे काका, प्रिय जिये आणि कृष्णाजी ही जे कृष्णमूर्ती यांच्यावरची कविता त्या व्यक्तींची वृद्ध आठवण शब्दबद्ध करणारी आहे. या कवितेत प्रतिमा प्रतीकांचे उपयोजन हे कविता अधिक अर्थवाही होण्यासाठी असं केलं आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींवरच्या प्रतिमा ह्या प्रामुख्याने आल्यात असं मला वाटतं. त्यामध्ये पहिल्या आहेत त्या म्हणजे निसर्ग प्रतिमा, ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी सुद्धा केला की निसर्ग हा या कवितेमध्ये वारंवारीतेने येतो. त्यामध्ये दमट ओले वादळ, आभाळाचे हात, निर्माल्याचं बेट, उदासीन पाचोळा, अस्तित्वाची चिमणी, कनवाळू प्रकाश, उन्हाचे पिवळ जर्द पाणी, चांदण्यांचे व्रण, काळाचे झाड या काही उदाहरणादाखल निसर्ग प्रतिमा यामध्ये म्हणता येतील. याशिवाय स्त्रियांच्या आयुष्याशी संबंधित अशा प्रतिमा कवितांमध्ये आहेत किंवा काही प्रतिमांचे उपयोजन हे त्यांच्या आयुष्याच्या अर्थाने यामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये उन्हाच्या वाहण्या, हिरवेगार स्वप्न, उन्हाचं फूल, जाणीवेची पावलं, अश्रूंचे थारोळे, डोळ दुःख, पान फुटीसारखं दुःख, इच्छांची फुलं, जगण्याचा जुगार, आयुष्याचं पुस्तक या प्रतिमांमधून स्त्रिया आणि स्त्रियांचं आयुष्य यावरती ही कविता भाष्य करते. याशिवाय नव्या पारंपरिक प्रतिमा न वापरता नवीन प्रतिमांचं उपयोजन किंवा वेगळ्या अशा पद्धतीच्या प्रतिमांचं उपयोजन या कवितात आलं आहे. त्यामध्ये अष्टांगाचे खिसे, आत्म्याचा कोनाडा, इंद्रियांची ओंजळ, रस्त्याचा जबडा, भ्रमाचा उत्सव, संबंधांचा कोरा कागद, प्रतस्थ दुःख, इंद्रियांचे तळवे, माघातल्या उन्हासारखी आठवण, निष्प्राण अजगरासारखे पाय, पांढऱ्या कागदाचे आकाश, शब्दाचं अन्न मनाचं ताट या काही प्रतिमा यामध्ये आपल्याला दर्शविता येतील की ज्यामुळे कविता ही अधिकाधिक अर्थवाही होत जाते. अर्थात प्रतिमा प्रतीकांचा सोस या कवितेला नाही किंवा त्यांचं मुद्दाम ठरवून केलेलं उपयोजन नाही, तर भावात्मता, दृश्यात्मकता आणि घटित याला आणखीन पुढे नेण्यासाठी म्हणून या प्रतिमा आपल्याला बघता येतात. त्या एकत्रित अशा संग्रहातून कवी हेमकिरण पत्की यांची कविता ही अशी वाचकांसमक्ष येणं ही एक महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मागील 40 वर्षामध्ये ज्या कविता त्यांनी लिहिल्या त्याचा हा एक प्रातिनिधिक असा कविता संग्रह आहे. प्रतिमा प्रतीकात न अडकता ही कविता कुठल्याही अलंकारिक समकक्ष भाषेचं उपयोजन करत नाही, तर अंगभूत लय असणारी भावनांना केंद्रीभूत ठेवून निर्मिलेली एक नितळ अशी कविता या कविता संग्रहातून सामोरी आलेली आहे. तिचा परिचय हा सध्याच्या लिहित्या पिढीला होणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच आता तारे पिकत चालले या कविता संग्रहाचं या संदर्भातलं मूल आहे असं मला वाटतं. या 58व्या वाचक पीठ काव्य चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतला त्याचा आनंद आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला. धन्यवाद. मनापासून धन्यवाद योगिनी ताई. अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी या कविता संग्रहाची ताईने केलेली आहे आणि आपल्या सर्वांना ती खूप भावलेली आहे. अनेक महत्वाच्या नोंदी ताईने या ठिकाणी केलेले आहेत की भावात्मक आलेख दर्शविणाऱ्या या कविता आहेत. अल्पाक्षरी असल्या तरी कवीचं हे दीर्घ स्वगत आहे. एकात्मभाव हे कवीचे या कवितांमधील मुख्य तत्व आहे.
आणि मानवी जीवनाला वेढून राहिलेले अस्तित्व भान या कवितेमध्ये येते. तसेच नवीन प्रतिमांचा आनंद सुद्धा ही कविता देणारी आहे. अत्यंत महत्वपूर्ण मांडणी आणि नोंदी डॉक्टर योगिनीताईंनी या ठिकाणी केलेल्या आहेत. मी आपले मनापासून धन्यवाद देते, आभार मानते. आणि यानंतर मी विनंती करते आपले दुसरे प्रमुख अतिथी भाष्यकार डॉक्टर मिलिंद बागुल सर यांना आपण व्यक्त व्हावं सर. मिलिंद बागुल सर. नमस्कार. आवाज येतो? नमस्कार. येस सर, येतोय आवाज, बोला सर. वाचक पीठानं ही संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचे आणि अर्थातच माधुरीताईंचे देखील मनापासून आभार मानतो. स्वतः कवी हेमकिरणजी पत्की आपल्यासोबत आहेत, हा मनस्वी आनंद आहेच. वाचकपीठच्या या भागाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व सहभागी, माझ्यासोबत ज्यांनी आपली या कविता संग्रहाविषयीची मनस्वी अशी भूमिका मांडली, विचार मांडलेत, अशा योगिनीताई. खरं म्हणजे मला प्रश्न पडतो की हेमकिरणजींनी गेल्या 40 वर्षात ज्या कविता केल्या त्याचा सर्व असा हा आता तारे पिकत चालले हा कविता संग्रह, जे जर का मला थोडस अधिकच बोलायचं असेल किंवा मला त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की ते मला त्यांच्यात ग्रेस दिसतात, म्हणजे फिजिकली सुद्धा आणि कवितेतून सुद्धा. त्यातल्या त्यात त्यांनी जे टायटल दिलं आता तारे पिकत चालले, त्यापेक्षा मला असं वाटतं, माझं मत, आता तारे बहरत चालले असं जर कदाचित दिलं असतं, खरं म्हणजे तो त्यांचा भाग आहे, पण मला असं वाटतं खूप आपल्याशी संवाद साधणारी, वाचकाला एक वेगळी अशी जाणीव करून देणारी त्यांची कविता आहे. सृजन संवाद प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा कविता संग्रह कवीच्या असणाऱ्या भावभावना, अनुभव विश्व याचा सारा संचय असल्याचा प्रत्यय त्यांच्या या कविता वाचताना मला निश्चितपणे उलगडत गेला. साहित्यिक, कवी, विचारवंत लेखकांनी आपला जीवनानुभव मांडताना सामाजिक भान जपण्याच्या आणि जोपासण्याचा आत्यंतिक प्रयत्न केलाच पाहिजे. कारण समाज मनात रूढ होणाऱ्या आपल्या साहित्यानं निश्चितपणे समाज घडत असतो, समाज घडला पाहिजे, तो बिघडता कामा नये. आणि मला असं वाटतं हेमकिरणजींनी आपल्या कवितेला जो सामाजिक आशय, आयाम दिलेला आहे तो निश्चितपणे महत्वपूर्ण असा आहे. त्यांनी त्यांची एकांत वाट ही वाचकाला निश्चितपणे भान आणणारी अशीच आहे. मी ज्या काही कविता वाचल्या त्यांच्या, त्या कवितातून मला, म्हणजे अर्थात कविता संग्रह संपूर्ण वाचला, पण ज्या मला अतिशय वेगळ्या अशा जाणवल्या, निसर्ग चित्र कवितेत ते लिहितात की ढगांनी जड झालेलं आकाश माळावर टिकलं की. बघा, माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या जगण्याशी, त्याच्या जीवनाशी निसर्गाचं जसं अवलोकन ते करतात, बघतात, त्या पद्धतीनं मला इतकं भावणारं वाटलं. ते लिहितात की ढगांनी जड झालेला आकाश माळावर टेकलं की एकेका झाडाच्या सावल्या आल्या पावली परततात. माणसाचं आयुष्य याच्यापेक्षा काय वेगळं असू शकतं हो. काय लिहितात ते, ढगांनी जड झालेला आकाश माळावर टेकलं की एकेका झाडाच्या सावल्या आल्या पावली परततात. अखेरच्या रंगपेरणीत दिवसाचे उरले गाणे पाखरांच्या चोचीत अडकून राहते. म्हणजे निसर्ग आणि माणसांचा जीवनानुभव कवी लिहिताना, मांडताना अनेक अशा निसर्गाशी साधर्म्य असणाऱ्या गोष्टी स्पष्ट करतात. माणसाचं आयुष्य जे आहे, माणसाचं जगणं आहे,
त्याच्या जगण्याच्या वाटांमध्ये किंवा त्याच्या जीवन जगत असताना त्या जीवन प्रवासामध्ये ज्या काही जाणीवा त्याच्या अशा प्रगल्भ होत जातात, जाणीवा आणि जीवनानुभवाचा जो समन्वय साधला जातो तो निश्चितपणे हिमकिरणजी आपल्या निसर्गातलं अवलोकन करून, निसर्गाचं निरीक्षण करून आणि माणसाच्या जीवनाचं, माणसाच्या जगण्याचं, स्वतःच्या अनुभवाचं विश्व ते मांडत जातात. आणि म्हणून आयुष्याशी निगडीत अशा बाबी स्पष्ट करत असताना निश्चितपणे त्यांच्या जीवनाच्या वाटेला अनेक गोष्टी त्या उलगडत असताना मला पुन्हा दुसऱ्या कवितेमध्ये एक लक्षात येतं की ज्वाळांनी रणरणत ऊन जवळ आणि दूर सांडत राहतं. ज्वाळांनी रणरणत ऊन जवळ आणि दूर सांडत राहतं, झाडांचे हिरवेगार डोळे जळून जातील की काय. बघा केवढा मोठा स्वर आहे, केवढा मोठा विचार आहे, केवढा मोठं निरीक्षण आहे आणि किती प्रचंड प्रमाणामध्ये मांडणी आहे. बघा, ज्वाळांनी रणरणत ऊन जवळ आणि दूर सांडत राहतं, झाडांचे हिरवेगार डोळे जळून जातील की काय. किती गहन प्रश्न आहे, किती विचारशीलता आहे याच्यामध्ये. एकाएकी भय दाटून येतं. कवीला स्वतःला असं जाणवतं. म्हणजे जेव्हा कवी, साहित्यिक, विचारवंत, समीक्षक जेव्हा वाचकाला काही देत असतात किंवा वाचकाला जेव्हा ते अपील होत असतं, वाचक आपलेसं करतो, तेव्हा ती कविता असेल, तो आशय असेल, तो विचार असेल किंवा त्या पुस्तकातून मांडलं जाणारं जे भाष्य असेल त्याचा विचार करत असताना मला असं वाटतं की निश्चितपणे कवी स्वतःचा राहत नाही. तिची कविता ती स्वतःची राहत नाही, ती समाजाची होती, ती समूहाची होती. आणि ही जी मांडण्याची त्यांची शैली आहे, हिमकिरणजी ज्या पद्धतीनं विचार करतात, म्हणजे यांनी योगिनी ताईंनी मांडलं आणि सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी सुद्धा मांडलं की एकांतवास. मला तसं जाणवत नाही. हिमकिरणजी एकांतवासापेक्षा समूहाचं भान जपतात, माणसाच्या जीवनाचं भाष्य मांडतात, माणसाचा जीवनानुभव व्यक्त करतात. निसर्ग आणि माणूस परखेपणा त्यांच्यामध्ये मला जाणवत नाही किंवा लक्षात सुद्धा येत नाही. आणि म्हणून झाडांचे हिरवेगार डोळे जळून जातील की काय, एकाएकी भय दाटून येतं. मी आता एवढंच करतो, मी आता एवढंच करतो, पाय मातीत खोल रोवून माथ्यावर ऊन झेलीत राहतो. बघा, मी आता एवढंच करतो, पाय मातीत खोल रोवून माथ्यावर ऊन झेलीत राहतो. किती मोठी गोष्ट आहे. जगण्याशी निगडीत असणारी किंवा इतक्या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इतकं भयान दारिद्र्य, इतकं भयान दुःख आहे, निसर्गाला ओरबाडण्याची गोष्ट आहे, निसर्गापासून दूर चालला जाणारा माणूस आहे किंवा माणसाच्या भौतिक सुखामागे धावणारा विचार आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा कवी विचारात घेतो किंवा मांडत असतो त्यावेळेस स्वतः काय करायचं, मी आता एवढंच करतो, पाय मातीत खोल रोवून माथ्यावर ऊन झेलीत राहतो. आयुष्याची असणारी वास्तवता कवी हेमकिरण पत्कीजी मांडतात की मला नेमकं काय करायचं, मला स्वतःला जगाशी, समूहाशी, समाजाशी आणि मानवी समाज व्यवस्थेशी जे काही जगणं आहे ते लक्षात घेता मला काय करता येईल, माणसाच्या जगण्याशी, निसर्गाशी माझी जबाबदारी काय, मला हे व्यक्त होणं अत्यंतिक आवश्यक आहे. मला माझी भूमिका स्पष्ट करणं हे आवश्यक आहे. मला जगाला कुठला तरी एक विचार देणं आवश्यक आहे. मला जे काही चांगलं करता येईल ते करणं मला आवश्यक आहे. आणि म्हणून अशा वेळेस मला एक बिरबलाची गोष्ट आठवते. अकबर आणि बिरबलाच्या त्या विचारामध्ये एक अशी त्यांनी असं अकबराने सांगितलं की माझ्या गावामध्ये मला प्रामाणिक माणसं शोधायची आहेत. बिरबल म्हटलं, अहो तुम्हाला प्रामाणिक माणसं शोधायची आहेत, चला ठीक आहे. एक टँकर लावण्यात आला आणि दवंडी पिटवण्यात आली की सगळ्यांनी रात्री येऊन या ठिकाणी एक ग्लासभर किंवा कपभर दूध टाकायचं आहे. सकाळी जेव्हा टँकर उघडला त्यावेळेस सगळ्यांनी पाणी टाकलेलं होतं. सगळे विचार करत होते आपण एवढ्या टँकर मध्ये एक कपभर पाणी टाकलं तर काय बिघडणार आहे, ग्लासभर पाणी टाकलं तर काय बिघडणार आहे, सारेचं दूध टाकणार आहेत. पण मला हिमकिरणजींची भूमिका जी आहे, मला हिमकिरणजींचा विचार जो आहे तो वेगळा वाटतो. या सगळ्या समूहाच्या विचारापेक्षा माझी जबाबदारी काय, मला काय करणं आहे, मला काय केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचे पाय घट्ट मातीशी रोवून ते उभे राहतात. मी आता एवढंच करतो. म्हणजे पहिल्यांदा ते म्हणतात की एकाएकी भय दाटून येतं, पण त्या
त्या भीतीचा किंवा त्याच्या परिणामाचा विचार ते करत नाहीत. स्पष्ट भूमिका घेतात, स्वतःला उलगडतात, स्वतःला स्पष्ट मांडतात. मी आता एवढंच करतो, पाय मातीत खोल रोवून माथ्यावर ऊन झेलीत राहतो. त्रास काय होईल तो मला होऊ देत, पण मी ऊन झेलत राहील. पण माझं मातीशी असणारं नातं, जुळलेली नाळ मी तुटू देणार नाही. आणि म्हणून ज्वाळांनी रणरणत ऊन कवितेत मांडतात. जगण्याशी निगडीत असणारी, त्यासोबतच जगताना दाटून आलेलं भय कविता एका वेगवेगळ्या आशा वळणाकडे ते नेताना दिसतात आणि स्वतःलाही नेतात. आणि मातीशी आपलं घट्ट असं नातं खोल खोल रोवत जातात. जीवनातल्या अनेक अडथळ्यांना पार करीत, जीवनातल्या ऊन सावल्यांचा खेळ अनुभवत जीवनानुभवाला समृद्ध करतात. जगण्यात आणि जगविण्यात मिळणारा आनंद हा कसा वेगळा आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून हेमकिरणजींची जी कविता आहे ती कविता अपील करते, वाचकाला आपलेसी वाटते. माझा स्वतःचा जीवनानुभव मला व्यक्त व्हावंसं वाटतं, माझी भावना दुसऱ्याजवळ व्यक्त करावीशी वाटते. पण जेव्हा कुणीही नसतं तेव्हा एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे, मला हेमकिरणजींचा अतिशय हेवा वाटतो त्यांच्या कवितेचा, त्यांच्या विचारांचा, की ते निसर्गाशी संवाद साधतात, निसर्गाला जवळचा मानतात. जेव्हा माणूस माणसापासून दूर जात राहतो, नाती, समाज, व्यवस्था या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण लक्षात घेतो आणि जेव्हा अशा गोष्टीपर्यंत येतो की एक गुलजार साहेबांचा मला शेर आठवतो की आंखें तालाब नहीं फिर भी भर आती है, आंखें तालाब नहीं फिर भी भर आती है, दिल कांच नहीं फिर भी टूट जाता है, दिल कांच नहीं फिर भी टूट जाता है, और आदमी मौसम नहीं फिर भी बदल जाता है. आणि म्हणून या गोष्टीचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा हेमकिरणजींची कविता मला अशी वाटू लागते की ती माझी आहे, ती मला आपलेसं करते. आणि म्हणून या समृद्धतेतून असणारी होणारी ही वाटचाल, हेमकिरणजींना तर मी अगोदरच किंवा ते स्वतः ऐकत असल्यामुळे मला फार आनंद वाटतो की आता तारे पिकत चाललेले नाहीत, आता तारे बहरत चाललेले आहेत. मला आपण सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. आपण मला 15 मिनिटं दिलेले होते, 14 झाले. थँक्यू. मनापासून धन्यवाद डॉक्टर मिलिंद सर, खूप छान व्यक्त झालात आपण. आणि वेगळे पैलू काही जे आहेत सरांच्या कवितेमध्ये त्या खूप वेगळ्या आणि चांगल्या पैलूंच्यावर प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न केला. खरं तर झाडांचे हिरवेगार डोळे जळून जातील की काय असं बोलणाऱ्या कवीच्या कवितेसमोर आपण निशब्द होतो. काय बोलावं, कारण कविताच इतकी ताकदीनं बोलते. पक्षाचं काळीज दे मला कविते असं म्हणणारे हेमकिरण सर आहेत. आणि त्यामुळं ही कविता जी आहे ती काळजापर्यंत पोहोचते, मनापासून भावते. माणसांच्या जगण्याच्या जाणीवा सरांच्या कवितेमध्ये येत राहतात आणि आपण कवितेमध्ये हरवून जातो. खूप छान व्यक्त झाला डॉक्टर मिलिंद सर, मनापासून धन्यवाद. आणि आता आपण ज्यांच्या मनोगताची मनापासून खूप उत्सुकतेने वाट पाहतो आहे, आपल्यामध्ये उपस्थित असलेले महत्वाचे साहित्यिक, चतुरस्र व्यक्तिमत्व, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्रीधर नांदेडकर सर, मी आपणास विनंती करते आपण व्यक्त व्हावं. नांदेडकर सर. नमस्कार, आवाज ऐकू येतोय माझा? हो येतोय सर. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित 58व्या काव्य चर्चेत सहभागी होणाऱ्या सगळ्यांना नमस्कार. ही जी चर्चा आहे ती ज्यांच्या संकल्पनेतून साकार झाली ते आमचे मित्र भास्कर निर्मळ पाटील आणि वाचकपीठचे अध्यक्ष साक्षेपी वाचक आणि समीक्षक प्राचार्य चंद्रकांतजी भोसले, वाचकपीठचे सर्व पदाधिकारी. या काव्यचर्चेत ज्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली त्या कवी, अनुवादक व समीक्षक डॉक्टर योगिनी सातारकर पांडे आणि डॉक्टर मिलिंद बागुल, ज्यांच्या कवितेवर ही काव्य चर्चा होत आहे
ते मराठीतील सन्माननीय कवी हेमकिरण पत्की, ज्यांनी वाचक म्हणून आपला आत्मीय असा अभिप्राय सादर केला, असे सन्माननीय वाचक श्री गिरीश सोनार आणि श्रीमती शर्मिला गोसावी, अतिशय नेटकं असं सूत्रसंचालन करणाऱ्या मनीषा पाटील, ज्यांनी सर्वांचं स्वागत केलं ते साहेबराव तुपे, श्री शिरीष जाधव आणि कवी मित्र किरण भावसार, आणि या सगळ्यांसोबत वाचन ध्यासात बुडालेल्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सुरुवातीलाच वाचकपीठ या चळवळीचं मी मनापासून अभिनंदन करतो. एक नाही, दोन नाही, 5 वर्ष ही काव्यचर्चा अखंड सुरू आहे. म्हणजे हा कवितेचा जागर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पोहोचलेला आहे. म्हणजे वाचकांना अभिव्यक्त होण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करणं, त्यासाठी अपार कष्ट करणं, त्या संग्रहाची खरेदी करणं, वाचकांना आणि वक्त्यांना तो संग्रह वेळेत उपलब्ध करून देणं, पाहुण्यांची निवड करणं, कार्यक्रमाचं नियोजन करणं, सगळी तांत्रिक बाजू सांभाळणं आणि हे सलग 5 वर्ष सुरू ठेवणं. मला वाटतं यासाठी साहित्यावर निस्वार्थ प्रेम करणारा व अपार कष्ट करणारा एक समूह लागतो. वाचकपीठ हा असा साहित्यावर निस्वार्थ प्रेम करणारा आणि अपार कष्ट करणारा समूह आहे, असं मला या प्रसंगी वाटतं. आणि या काळात, अशा काळामध्ये असं निस्वार्थपणे काम करणारा हा समूह अतिशय दुर्मिळ पण आहे. परंतु भास्करराव आणि चंद्रकांतजी यांनी ही जी मोट आहे ती फार सुरेख बांधलेली आहे. त्यांचा चमू, त्यांची टीम फार सुंदर काम करते आहे. आणि त्यामुळेच ही जी चळवळ आहे, वाचक चळवळ आहे, ती एका अर्थानं प्रवाही झालेली आपल्याला दिसते. आता तर वाचकपीठची नोंदणी पण झाली आहे. म्हणजे वाचकपीठचं स्वतंत्र कार्यालय देखील आता झालंय. खर तर तुम्हा सर्व मित्रांचं मी पुन्हा एकदा अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पण या वाचकपीठाबद्दल विचार करताना एक 2-3 गोष्टी माझ्या मनात येतात. म्हणजे असं की या वाचकपीठचं महत्व काय आहे, किंवा या वाचकपीठाची आवश्यकता काय आहे, किंवा या वाचकपीठाचा परिणाम काय आहे. तर आपण उलटी उत्तरं घेऊ. म्हणजे असं की वाचकपीठाचा परिणाम काय आहे. मला वाटतं वठलेल्या झाडासारख्या वाचन संस्कृतीच्या तळाशी आपल्या तळहातांनी खत पाणी घालत झाड हिरवगार होण्याचं स्वप्न पाहणारी चळवळ म्हणजे वाचकपीठ. आणि या चळवळीला पालवी फुटताना आपण पाहतोय. हाच खूप सकारात्मक परिणाम या वाचकपीठचा मला जाणवतो. वाचकपीठाची आवश्यकता काय आहे, तर वाचकपीठ सारख्या संस्था जर नसतील तर वाचन संस्कृतीच्या नदीची अखेरची झुळझुळ देखील सुकून जाईल. म्हणून वाचकपीठाची आवश्यकता आहे. तर वाचकपीठाचं महत्व काय आहे, तर वाचकपीठ सारख्या संस्था नसतील तर वाचन संस्कृतीच्या उद्या बहरणाऱ्या झाडांवर नव्या पिढीची किलबिल असणार नाही.
नव्या पिढीची किलबिल, नव्या पिढीचं पुस्तकांशी नातं जिवंत राहण्यासाठी वाचक पीठचं महत्व मला अनन्यसाधारण आहे असं वाटतं. मित्रहो, आपण सगळे मिळून ही पुस्तकांची जत्रा भरवत राहू. आपण सगळे मिळून पुस्तकांच्या जगातून मूल्यगर्भ जीवनाची वाट शोधत राहू. या कविमित्र हेमकिरणच्या कविता संग्रहावर अतिशय सुरेख अशा प्रकारची चर्चा मागच्या 1.5 तासापासून सुरू आहे. म्हणजे 2 वाचकांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या अतिशय भावपूर्ण होत्या. महत्वाची निरीक्षणं त्या दोघांनी पण नोंदवली. म्हणजे गिरीश सोनार सरांनी जे मुद्दे मांडले, म्हणजे या काव्यचर्चेतून कुठल्या मुद्द्यांना स्पर्श झाला तर झाड आणि पाखरं, झाड आणि पाखरं, पाखरं आणि माणूस या सगळ्यांचा, निसर्गाचा एक भावोत्कट अनुबंध उलगडणारी हेमकिरणची कविता आहे असं गिरीश सोनार यांनी मत नोंदवलं. या कवितांमधून त्यांना नात्यांमधली संवादाची तगमग तीव्रतेने जाणवली. त्यांनी आणखी एक मुद्दा असा मांडला की एखाद्या कवीचा आपल्या माध्यमावर, आपल्या कलेवर किती जीव असावा तर त्या कवितेवरचं निस्सीम प्रेम तीव्रतेनं वाचक म्हणून त्यांना जाणवलं, अशी ही नोंद त्यांनी केली. हेमकिरणच्या कविता मानवी भावभावनांचं प्रत्येकारी वर्णन करतात असाही एक अभिप्राय त्यांनी नोंदवला. आणि ह्या संग्रहातल्या ज्या व्यक्तिचित्रणात्मक कविता आहेत त्यांचा एक अतिशय चांगला प्रभाव माझ्या मनावर पडला असंही त्यांनी नोंदवलं. शर्मिला गोसावी यांनी देखील या कवितेमधून त्यांना भावलेल्या गोष्टींचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये त्यांनी तो एकाकीपणाचा उल्लेख केला. विशेष नोंद त्यांनी त्या मातृप्रेमाची घेतली. हेमकिरणच्या आईवरच्या ज्या कविता आहेत त्या खरोखर फार अप्रतिम आहेत. त्याची फार सूक्ष्म नोंद त्यांनी बरोबर पकडली. मला ते फार जास्त चांगलं वाटलं. आणि यांना देखील व्यक्तिचित्रात्मक कवितांनी खूप आनंद दिल्याचं त्यांनी नोंदवलं. हेमकिरणच्या प्रेम कविता ह्या सर्वसाधारणपणे ज्या प्रकारच्या प्रेम कविता आपण वाचतो त्यापेक्षा स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या त्या कविता आहेत, अशी ही नोंद गोसावी मॅडम यांनी मांडली. आणि या सर्व प्रवासामध्ये निसर्गाशी त्यांचं असणारं आत्मीय नातं आणि एकूणच हा कविता संग्रह आत्मीय समाधान देतो अशी नोंद शर्मिला गोसावी यांनी घेतली. वाचक म्हणून एक प्रगल्भता मला गिरीश सोनार आणि शर्मिला गोसावी यांच्या या अभिप्रायामध्ये निश्चितच जाणवली. त्यांनी फार प्रेमाने, फार जिव्हाळ्याने, आत्मीयतेने या संग्रहाचं वाचन केलं आणि त्याच्यावर फार चांगला अभिप्राय दिला. डॉक्टर योगिनी सातारकर या अनेक वर्ष, म्हणजे कवी म्हणून तर त्या सर्वांना परिचित आहेतच, परंतु कवितेचं त्यांचं आकलन, कवितेवर त्यांनी नोंदवलेली मतं, कवितेवर त्यांनी लिहिलेली परीक्षणं, जागतिक साहित्याविषयी त्यांनी केलेल्या नोंदी, या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की कवितेची अत्यंत सखोल अशा प्रकारची समज त्यांच्या लिखाणातून आपल्याला नेहमीच जाणवलेली आहे. हेमकिरणच्या कवितांचं विश्लेषण करताना ती जाणीवेचा विस्तार फार चांगल्या प्रकारे त्यांच्या कवितेत होतो आणि एकात्म भावाचं सूत्र हे त्यांच्या कवितांच्या केंद्रस्थानी आहे असा विचार त्यांनी मांडला. म्हणजे एका बाजूचं अस्तित्व भान आणि वास्तवाचं भयावह रूप यांच्यातला एक
ताण देखील त्यांच्या कवितेमधून व्यक्त होतो असं त्या म्हणाल्या. परात्मतेची जी जाणीव आहे ती पण तीव्र स्वरूपामध्ये हेमकिरणच्या कवितेत येते असं मत त्यांनी नोंदवलं. आणखी एक विशेष नोंद त्यांनी अशी घेतली की संवादाचा मौनात लावलेला अर्थ. मला हे जरा जास्त भावलं यासाठी की संवाद तर आहे परंतु कवी त्याचे अर्थ हे आपल्या अंतर्विश्वातच तपासत राहत. म्हणजे त्याला स्पष्टतेने अभिव्यक्त त्या पातळीवर पण व्हायचं नाही. म्हणजे तो आपली प्रेम भावना इतक्या नाजूकपणे जपण्यासाठी धडपडतो असाही एक मुद्दा त्यांनी तिथे मांडला. आणखी एक महत्वाचं नोंद त्यांनी अशी केली की स्त्रियांचं जे भावविश्व हेमकिरण टिपतात त्याच्यामधले विविध पैलू जे त्यांनी रेखाटलेले आहेत ते अतिशय भावात्मकतेने ते मांडल्याचं मत त्यांनी नोंदवलं. आणि घटित आणि दृश्यात्मकता हे जे घटक आहेत ते त्यांच्या कवितेला वेगळे पण बहाल करतात असंही त्या म्हणाल्या. लय, गेयता आणि मुक्त छंदाचा मेळा ह्या सगळ्या कवितांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो हे पण मत त्यांनी महत्वाचं मत तिथे नोंदवलेलं आहे. डॉक्टर मिलिंद बागुल यांनी हेमकिरण यांच्या कवितेवर वेगळ्या अंगाने प्रकाश टाकला. म्हणजे ते असं सुचवू पाहत होते की हेमकिरणची कविता ही एकांत वाटेने जाणारी असली तरी ती समष्टीशी घनिष्ठ नातं सांगणारी आहे, समाजभान व्यक्त करणारी ती कविता आहे. हेमकिरण हे आत्मशोध घेत, जीवनशोध घेत निघालेले असले तरी देखील संपूर्ण सृष्टीशी त्यांना एक नातं प्रस्थापित करायचे असा एक स्वर मिलिंद बागुल यांनी इथे मांडला. त्यांनी हेमकिरणच्या कवितेतल्या संवादी सूत्रावर भाष्य केलं आणि जीवन प्रवासातल्या प्रगल्भ जाणीवांचा वेध ह्या कविता घेतात असाही एक मुद्दा त्यांनी मांडला. आणि ही अत्यंत चिंतनशील कविता वाचक म्हणून मला फार भावते असं जे मिलिंद बागुल यांनी सांगितलं ते खऱ्या अर्थाने सगळ्याच वाचकांची तीच भावना त्या बाबतीत असणार आहे याची मला खात्री आहे. व्यक्ती ते समष्टी असा हा प्रवास समूह भानाकडे जाणार आहे असं म्हणून त्यांनी हेमकिरणच्या कवितेची काही वैशिष्ट्य नोंदवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला. मी हे यासाठी सांगितलं की आपण कशा प्रकारची चर्चा हेमकिरणच्या संग्रहावर आतापर्यंत केली आणि वेगवेगळे अभ्यासक वाचक हे हेमकिरणच्या कवितेचा अन्वयार्थ कसा शोधतात. तर फारच मला हे रंजक वाटलं की खूप वेगळे वाचक हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या कवितांचा रसास्वाद अतिशय आनंदाने अशा वेगवेगळ्या पद्धतीनं घेत आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये हेमकिरणच्या कवितेवर वाचक पीठाने ही सगळी चर्चा घडवून आणली. यासाठी मी वाचक पीठचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की वाळलेल्या पानांचा खच तुडवत जाताना देखील पावलांचा आवाज होणार नाही याची काळजी वाहणारा हा कवी आहे. हा कवी आपली एकल दिंडी घेऊन कवितेची कावड चंद्रभागेकडे घेऊन निघालेला आहे. एकटेपण सोसत माणसांवर एकतर्फी जीव लावणारा हा कवी आहे. मुखवट्यांची मोडतोड करून निव्वळ माणूस हीच ओळख शिल्लक ठेवत माणसांची गळाभेट घेऊ पाहणारा हेमकिरण या तहानेला तळ नाही असं म्हणतो तेव्हा त्याची माणसांविषयीची असोशी किती अमर्याद आहे याची आपल्याला प्रखर जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. हेमकिरणच्या कवितेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सखोल चिंतन आहे. तत्वज्ञानाचा आधार त्याच्या कवितेला आहे.
त्याच्या कवितेमध्ये प्रेम आहे आणि विलाप आहे, मिलन आहे आणि वियोग आहे. मराठीमध्ये हेमकिरण असा एकमेव कवी आहे ज्यानं आपल्या जीवनात आणि कवितेत निरपेक्षतेला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. अपेक्षारहित प्रेम ही हेमकिरणच्या कवितेची जरतारी नक्षी आहे. तिचा झाळ आपल्याला दिपवून टाकतो. तुम्ही तुमच्या प्रवासात कुणाचं बोट धरलंय यावर तुमच्या सर्जन यात्रेवरची ऊन सावली परावर्तित होते. हेमकिरणनं आयुष्यभर जे कृष्णमूर्तींचं बोट धरून कवितेचा प्रवास केलाय. जे कृष्णमूर्ती म्हणतात निर्मिती ही फार विशुद्ध गोष्ट आहे, ती जीवनातील सगळ्यात पवित्र गोष्ट आहे. हेमकिरणची कविता याच विशुद्धतेचा आणि पवित्रतेचा पाठलाग करत आलेली आहे. तो जिद्दूंनी सांगितलेल्या मुक्तिपथाचा पंथस्थ आहे. कुठल्याही चौकटीत बंदिस्त न होणारा हा कवी आहे. म्हणून हेमकिरणच्या कवितेत तुम्हाला रंगभाषा शोधता येते, चित्रभाषा शोधता येते, जीवन शोधता येतं. प्रेम, आस्था आणि करुणा हा त्याच्या कवितेचा पाया आहे. म्हणून हेमकिरण निर्मिकाला पृथ्वी अंदन दे रे राम अशी प्रार्थना करतो. हेमकिरणच्या कवितेचा परीघ त्यामुळे विशाल होताना दिसतो. हेमची कविता आक्रोश आणि विधानात्मक कवितेच्या गदारोळात आपलं अल्पाक्षरत्व जपताना दिसते. प्रसिद्धीच्या लखलखाटाकडे पाठ फिरवून अंधारात चाचपडणाऱ्यासाठी पंथी हो पाहणारी त्याची कविता आहे. झाड, मुके प्राणी आणि दुःखी माणसाशी ही कविता स्वतःला जोडून ठेवते. म्हणून हेमकिरण हा मानवतेचा दिवा तळहाती घेतलेला निर्वैरतेचा, निर्विष्ठतेचा आणि करुणेचा यात्रिक आहे. मला तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. खरं तर क्षणभर वाटलं की हेमकिरण पत्की सरांनी जे मनोगत व्यक्त केलेलं होतं त्यात जी काव्यात्मकता होती तीच मला या विवेचनामध्ये सुद्धा ऐकायला मिळाली. अगदी कान तृप्त झाले सर. इतका छान हा काव्य चर्चेचा प्रवास आपला इथपर्यंत पोहोचलेला आहे. सरांनी सर्वस्पर्शी मनोगत व्यक्त केलं, सर्वांच्या मनोगतांच्यावर आपलं मत नोंदवलं आणि महत्वाचं म्हणजे वाचक पीठाची आवश्यकता आणि परिणाम काय आहेत त्यांचं हे मत जे आहे ते मनाला खूप भावलं. कारण वटलेल्या झाडाला पाणी घालून झाड हिरवेगार होण्याची वाट पाहणं हा जो प्रवास आहे तो वाचकपीठाचा प्रवास आहे आणि आम्हाला त्याचं खूप समाधान आहे की सर ही तुमचा आशीर्वाद आम्ही मानतो. आपली ही कौतुकाची थाप आम्हाला निश्चितपणे वाचकपीठ परिवाराला बळ देणारी आहे. हेमकिरण पत्की सरांच्या कवितेचं विस्तृत विवेचन सरांनी केलेलं आहे. माणसांची गळाभेट घेऊ पाहणारे हे कवी आहेत. जीवन आणि मृत्यूचे सखोल चिंतन यामध्ये आहे आणि म्हणूनच सरांची कविता चिंतनशील आहे. निरपेक्षतेला केंद्रस्थानी ठेवणारे हे कवी आहेत आणि म्हणूनच हेमकिरण पत्की सरांच्या कवितेत रंगभाषा, चित्रभाषा, जीवन शोधता येते. नांदेडकर सर आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर कवितेचं या काव्य चर्चेचं शेवटचं पुष्प म्हणजे आभार. या ठिकाणी किरण भावसार सर आत्ताच उपस्थित झालेले आहेत. मला असा निरोप मिळालेला होता की सर जॉईन होणार नाहीत आणि त्यामुळं आभार आपण मानावेत, पण सर जर असतील तर ही धुरा सरांनी स्वीकारावी. किरण भावसार सर. ताई तुम्हीच माना. ओके, धन्यवाद सर. सरांना आज एक पुरस्काराचा कार्यक्रम असल्यामुळे सर प्रवासात असल्यामुळे ही जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. सांगा जाताना येथून काय घेऊन जायचे, येथे काळीज ठेवून पाय माघारी न्यायाचे, अशी भावना आमच्या वाचकपीठ परिवाराची आज आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांना ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो आणि खूप समाधान वाटलं की श्रीधर नांदेडकर सरांनी आज या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारण्याची मान्यता दिली. सर खूप छान बोलले. वाचकपीठ परिवारामार्फत मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि अत्यंत अभ्यासू विवेचन ज्यांनी केलं असे आपले प्रमुख अतिथी माझी प्रिय सखी डॉक्टर योगिनी सातारकर पांडे. खूप छान मनोगत आपल्या सर्वांनाच भावलेलं आहे त्यांचं. सरांनी पण त्याचा उल्लेख केला. आणि डॉक्टर मिलिंद बागुल सर, खूप वेगळा प्रकाश सरांनी आपल्या या काव्यचर्चेमध्ये हेमकिरण पत्की सरांच्या कविता संग्रहावर टाकलेला आहे. या प्रमुख अतिथींचे सुद्धा मी वाचकपीठ परिवाराच्या वतीने मनापासून खूप खूप आभार मानते. आणि आमच्या वाचकपीठ परिवाराचे हक्काचे जे सदस्य आहेत की सरांनी, मारुती सावंत सरांनी फोन करावा किंवा भास्कर निर्मळ सरांनी फोन करावा, चंद्रकांत भोसले सरांनी फोन करावा आणि त्यांनी फक्त आम्हाला काम सांगावं की या महिन्यामध्ये तुम्हाला ही जबाबदारी घ्यायची आहे. असं कधीही होत नाही की सरांनी सांगितलेलं आहे या तिघांनी आणि आम्ही फक्त ते फॉलो करतो. म्हणजे इतकी एक जीवानं काम करणारी ही वाचकपीठ प्रतिष्ठानची चळवळ आहे. या सदस्यांच्या मध्ये आज जे व्यक्त झाले गिरीश सोनार सर आणि शर्मिला गोसावीताई, या दोघांचेही मनापासून आभार मानते. अत्यंत देखणा पाहुण्यांचा परिचय ज्यांनी करून दिला असे शिरीष जाधव सर, ज्यांनी स्वागत प्रास्ताविक केलं असे आमचे साहेबराव तुपे सर, आणि ज्यांच्या कवितेमधून आम्ही ऐकत राहिलो आणि ज्यांची कविता आमच्यापर्यंत पोहोचत राहिली आणि गेले 15 दिवस आम्ही या कविता संग्रहाचं वाचन करतो आहे असे मराठीतील महत्वाचे कवी हेमकिरण पत्की सर यांच्या कविता संग्रहावर आज हा काव्यचर्चा संपन्न झाली. सर ही व्यक्त झाले, सरांनी कविता व्यक्त केल्या, सर्वांचं मनापासून सरांनी ऐकलं आणि खरोखर जे मत सरांनी एका नोंदवलं की ग्रेसची झलक आम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि कवितेमध्ये दिसते. हे काही वेगळं नाही, आमच्या सर्वांची खरोखर तीच भावना आहे. सरांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि आपल्या व्यस्त सगळ्या शेड्यूल मधून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या उर्मिला चाकुर्ते असतील, प्रदीप पाटील सर असतील, संजय थोरात सर असतील, मंगेश घोडके सर असतील आणि संपूर्ण आमचा वाचकपीठ परिवार ज्यांनी या नियोजनामध्ये गेली 8-10 दिवस सातत्य ठेवलं आणि कष्ट घेतले असे आमचे चंद्रकांत भोसले सर, भास्कर निर्मळ सर, मारुती सावंत सर आणि आमचा संपूर्ण वाचकपीठ परिवार. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते आणि हा कार्यक्रम ची सांगता झाली असं जाहीर करते. मनापासून धन्यवाद. नांदेडकर सर, अतिशय सुंदर झाला कार्यक्रम. योगिनी तुझं पण सुंदर झालं, अतिशय नेमकं. आणि हेमकिरण पत्की सर, तुमच्या कवितांचे मी अनेक वर्षांपासून वाचक आहे आणि छानच अतिशय तरल कविता असतात. तर तुमचं पण अभिनंदन ह्या संग्रहाबद्दल. धन्यवाद. आपण स्ट्रीमिंग बंद केलेलं आहे आणि रेकॉर्डिंग बंद. हो, कारण मी ना लेबर रूम मध्ये आत बाहेर करते आहे, त्यामुळे थोडस तेही व्यवधान आहे. मी ओटीच्या ड्रेस मध्ये असल्यामुळे व्हिडिओ ऑफ ठेवला आहे. काय हरकत नाही. फक्त मी सरांना एक सांगतो, पत्की सरांना आज कवी की त्यांनी आजच्या कार्यक्रमावर आपला कमेंट सादर करावं की तुम्हाला या कार्यक्रमाबाबत काय वाटतं. नाही, मला ऑफिशियली संपलेला आहे कार्यक्रम. आता एक गप्पा आहे छोट्या.